गरवारे कार पेंट प्रोटेक्शन फिल्म तुमच्या कारला वाचवते UV रेज, ऍसिड रेन आणि पक्ष्यांच्या घाणीने होणाऱ्या नुकसानातून. ठेवते तुमच्या गाडीला चकचकीत नवीन वर्षोनवर्ष. कॉल करा 9689968996. महादजी शिंदे म्हणजे मराठ्यांचा उत्तरेतील बुलंद बुरुज. उत्तरेकडील रोहिले इत्यादी शत्रूंचा नाश केल्यानंतर महादजी शिंदे यांनी नाना फडणवीस यांना उत्तरेची जबाबदारी घेण्यासाठी अली बहादूर याची नेमणूक करावी असं पत्र लिहिलं आणि दक्षिणेतून त्यांना पूर्ण सहकार्य मिळावं असंही सुचवलं. हे पत्र प्रसिद्ध आहे. पत्राची तारीख आहे 6 जानेवारी 1789. आपण हे पत्र पाहूया. या पत्रातून त्या काळी झालेली दिल्लीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. श्री राजश्री बाळाजी पंत नाना गोसावी यासी दंडवत विनंती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असले पाहिजे. विशेष की सांप्रत आपणाकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाही, तरी सविस्तर इकडून वरचेवरी पत्र रवाना झाली आहेत त्याची उत्तरं यावी. इकडील बंदोबस्ताची पैरवी होळकर व अली बहादर यासी पत्रे येऊन व्हावी. त्या उत्तराची प्रतीक्षा आजपर्यंत झाली. सांप्रत रांगड्यांची नजर इकडे राहू न द्यावे. आता इथे रांगडे म्हणजे गुजरात आणि मेवाड यांच्या मधल्या देशाला रांगडा म्हणतात. तिथे राहणारा म्हणजे सामान्यतः राजपूत माणूस त्यावेळी रांगडा म्हणून ओळखला जाईल. मेल पार ठिकाणास घेऊन जाऊन आपले फडशा करून घ्यावे हीच पहिली. इथं मेल जो उल्लेख आलाय तो कदाचित चमेल म्हणजे चंबळा नदी असा व्हावा आणि फडशा या शब्दाचा अर्थ होतो नाश. तर थोडक्यात चमेली पार ठिकाणास घेऊन जाऊन आपले फडशा करून घ्यावे हीच पाहिली. लोकांची वायदेही बहुत होऊन गेले. सवड बोलण्याची काही राहिली नाही. तेव्हा अली बहादर बाबा यासी इकडील माहितगारी करून दिली आहे. रोहिला शत्रू भारी होता, त्याचेही पारिपत्य झाले. जिवंत धरून आणला, खूळ मोडले. या उपरी अली बहादर बाबा इकडील बंदोबस्त राखते. सरकारातून आपण अली बहादर यांची पुरवणी पैक्याने व फौजेने मदत करावी. इकडील मुलूक निर्वेद झालाच आहे. 1 वर्षाने पुढे इकडे फौजा राहतात, त्याचे खर्चाचा सुबत्ता इकडे पडेल. सारांश, आम्ही लोकांपुढे आपले स्वाधीन असे नाही. गेलेली मसलत श्रीमंतांचे प्रतापे सुधारले आहे. साताऱ्याप्रमाणे दिल्लीचेही आता संस्थान झाले आहे. बंदोबस्तांची पैरवी करणे आपल्याकडे आहे. ये विषयी वरचेवर पत्रे पाठवली आहे. ती पाहून तरतूद झालीच असेल. रवाना चंद्र 9 रबिलाखर बहुत काय लिहिणे लोभ कीजे ही विनंती. काही बोलकी वाक्य अशा पत्रांमधून आपल्याला दिसून येतात. हे अली बहादर बाबा म्हणजे शमशेर बहादरांचे चिरंजीव अर्थात बाजीराव आणि मस्तानी यांच्या वंशातले. त्यांच्याकडे उत्तरेचा कारभार सोपवावा यासाठीचं हे पत्र. पण यामध्ये पानिपत नंतरची परिस्थिती जेव्हा पूर्ववत आली त्याविषयीचं आलेलं वाक्य म्हणजे गेलेली मसलत श्रीमंतांचे प्रतापे सुधारली आहे हे मोठं बोलकं आहे. त्याचप्रमाणे जसं शाहू महाराजांच्या निधनानंतर साताऱ्याची जी गादी होती त्याचं जे संस्थान झालं, त्याचप्रमाणे आता दिल्लीला बादशाही अस्त पाहून दिल्लीचंही केवळ संस्थान झालं आहे. यासाठी साताऱ्याप्रमाणे दिल्लीचे संस्थान झाले आहे. बंदोबस्ताची पैरवी करणे आता आपल्याकडे आहे. हेही मोठं बोलकं वाक्य आहे. पत्ररूप इतिहास मोठा बोलका असतो. धन्यवाद.